विनोद हा प्रत्येकाचा किती सिरियस असला म्हणून त्याच्या माणूस आयुष्यात कॉमेडी असतेच की, आणि किती माणूस कॉमेडी असला तरी त्याच्या आयुष्यात सिरियसनेस असतोच. म्हणजे प्रत्येक कथा मग ती कुठली असो, म्हणजे अगदी रामायण महाभारतापासून आहे तिथे सुद्धा विनोद घडलेलेच आहेत. जेवढा गंभीरपणा ते रामायण महाभारतात आहे तिथे तेवढा विनोदही घडलेला आहे. आणि काही विनोदांमुळेच रामायणही घडलंय, काही विनोदांमुळेच महाभारतही घडलंय. नाही तो कोणासाठी तरी विनोद होता पण कोणासाठी अपमान होता. त्यामुळे सगळ्या त्या गोष्टीतनंच एक कथा घडत असते. तसंच प्रियदर्शनीने तिने सुरुवात केली हास्यजत्रापासून तुमच्या समोर आली आहे, त्यामुळे प्रियदर्शनी कॉमेडी करते म्हणजे आता तिने सिरियसनेस केला आपल्याला नवल वाटतं ऑब्व्हियसली. पण त्याआधीसुद्धा तिने थिएटर केलेलं आहे. याच्या अगोदर तिने अनेक वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत, ह्या आता लोकांपर्यंत माहीत नाही आहेत. त्या जेव्हा कळतील अरे प्रियदर्शनी असंही करू शकते, तेव्हा कदाचित ती वर्सटाईल म्हणून लोकांना कळेल. ती आहेच मुळात, तेव्हा ते कळत जाईल. सो मला वाटतं की कॉमेडी अँड सिरियसनेस और ट्रॅजेडी